शेतीमध्ये काय होईल याबाबत, म्हणजे की काय नवीन म्हणजे शेतकऱ्यांना कसा उपयोग असेल याचा? हे बघ, असं कुठलंही क्षेत्र नाही जिथं हे तंत्रज्ञान नाही. आता तुम्ही शेतीचा विचार केला तर विकसित देशात याच्यावर खूप संशोधन सुरू आहे. कारण आपल्या जवळपास ऑलमोस्ट पॉप्युलेशन ही शेतीवरती डिपेंड आहे. मग असं मी ऐकतो, आता मी स्वतः शेतकरी नाहीये, पण माझे मी शेतकरी कुटुंबातून येतो म्हणून मला आयडिया. पण मी तुला हे सांगतो की माझे काही मित्र आहेत ते मला सांगतात की सध्या ग्रामीण भागामध्ये शेतमजुरांचं शॉर्टेज आहे. हे माहितीये का तुला? येस आहे सर, बरोबर आहे. तर हे मला पण धक्का बसला. आहे सर. आता शेतमजुरांचं शॉर्टेज आहे, तर आता तिथं काही लोकांनी रोबो निर्माण केले. हे भारतामध्ये आहेत, असं मी बघितलेले. आणि त्याच्या व्हिडिओ फिल्म्स बघितले. पुण्यामध्ये एक कंपनी आहे की त्यांनी अशी ऑटोमेटेड टूल्स तयार केली आहेत. ती रोबोचं काम, रोबो सारखी आहेत. ती मळणी किंवा सीडिंग ही कामं करतात जे पूर्वी मजूर करायचे. आणि ते जास्त प्रोडक्टिव्ह आहेत. एकतर ते रजेवर जात नाहीत, नंतर त्यांना पगार द्यायचा नसतो, आणि त्यामुळे ती ओबिडियंट आहे. ती 24 तास काम करतात. किंवा पाणी देणं, या सगळ्या ठिकाणी शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा, त्याच्यामध्ये अजून एक तंत्रज्ञान आहे आयओटीचं, इंटरनेट ऑफ थिंग्स. ते जर तुम्ही वापर केला तर आता साधी गोष्ट आहे की तुमच्या भागात वीज नाहीये, रात्री वीज आली की पंप सुरू करायचा. आता हे काम पूर्वी कोणीतरी माणसाला जावं लागायचं. आता समजा घरातली गृहिणी रात्री 2 वाजता समजा वीज आली तर विहिरीपाशी जा आणि पंप सुरू कर, मध्ये साप आहे, त्यामुळे डेंजरस काम आहे. त्यांची वगैरे पण भीती आहे बऱ्याचशी. मग आता बिबट्या आहेत काही ठिकाणी. मग ह्या ठिकाणी आपण तंत्रज्ञानाचा वापर केला की हे जे ऑन ऑफ करणे हे आयओटी तंत्रज्ञान करू शकतो. यात काही AI म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण याचा शेतकरी यूज करू शकतील, नक्की सुरू करतील. आणि त्या ठिकाणी त्यांनी करावा, स्वतःची उत्पादकता वाढवावी. आता आपल्याकडे प्रॉब्लेम काय, वेदर फोरकास्टिंग हे अजून हवामानाचे अंदाज हे 100% अॅक्युरेट नाही. पण कदाचित AI वापरून परफेक्ट अॅक्युरेसी वाढू शकेल, पण ते 100% नाही. त्यामुळे मी परत परत सांगतो की AI वर तुम्ही अंधविश्वास ठेवू नका. AI नी सांगितलं म्हणजे ते ब्रह्मवाक्य नाही, हे लोकांना सांगायची गरज आहे. तो एक अंदाज आहे, एवढंच तुम्ही ठेवा आणि स्वतः निर्णय घ्या. ठीक आहे, AI नी हे सांगितलं, या माणसाने ते सांगितलं, आता शेवटी काय, ऐकावे जनाचे करावे मनाचे. बरोबर आहे. आणि तुम्ही AI ला मदतनीस म्हणून वापरा. तो काहीतरी माहिती देईल, त्याच्यावर अवलंबून राहू नका. 100% नाही, तो देव नाही. बरोबर आहे. म्हणून ते ब्रह्मवाक्य नाही. त्यांनी त्याचं सांगितलं, तुम्हाला ती माहिती मिळाली, तुम्हाला इतर माध्यमातून अजून एक माहिती मिळाली. आता तुम्ही बघा याचा दोन्हीचा वापर करून स्वतः वेगळा निर्णय घ्या. म्हणजे आता 1 वर्षापूर्वी हॉलिवूडमध्ये रायटर्स गिल्डनी संप केला. तर त्यांना भीती वाटली की स्क्रिप्ट आणि ह्याच्यासाठी जर लोक AI वापरायला लागले तर त्यांची नोकरी जाईल, अशी ह्या भीतीखाली. त्यांनी असा अमेरिकन काँग्रेसला कायदा करायला प्रयत्न केला, तो झाला नाही, की AI ला अशा टूल्सवर बॅन करा. पण तसं नाही घडलं. आता मी स्वतः जनरेटिव्ह अनेक महिने वापरतो, म्हणजे गेले वर्षभर जास्त वापरतो, आणि मला तर मदतनीस म्हणून उत्कृष्ट काम करतो.